असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। दृष्टीहीनांसाठी पंचशील प्रतिष्ठानचे एक पाऊल पुढे। दृष्टीहीनांसाठी सरसावले आकाश शिंदे। शिबिरार्थींनी मानले आभार। पंचशील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केडगाव देवी मंदिर परिसरात आकाश शिंदे यांच्या पुढाकारातून मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न। शिबिराच्या सुरुवातीला माजी नगरसेवक मनोज कोतकर आणि पंचशील प्रतिष्ठानचे तसेच परिसरातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी शिबिरास हजेरी लावत शुभेच्छा दिल्या। पंचशील प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत दृष्टीहीनांसाठी पुढे येत असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या घोषवाक्याप्रमाणे डोळे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून या स्वच्छ डोळ्यांच्या दृष्टीने आपल्याला या निसर्गाचा आनंद घेता येतो। मात्र आजकाल कम्प्युटरच्या युगामुळे अगदी लहानपणापासूनच दृष्टी कमी होऊन चष्मे लागण्याचे प्रमाण वाढले आहे। यामध्ये अबालवृद्धांसह सर्वांचाच समावेश असल्याचं पाहायला मिळतं। चष्म्यापासून मुक्ती मिळावी आणि आपल्याला स्वच्छ सुंदर सृष्टी पाहता यावी याच दृष्टिकोनातून आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोतीबिंदू, काचबिंदू, BP, शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतल्याचं निदर्शनास आलंय। असे उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटलंय। याप्रसंगी शिबिरार्थी आणि आयोजकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। याप्रसंगी पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, आकाश शिंदे, सुहास साळुंखे, हर्षद बनसोडे, पवन शिंदे, मिलिंद कांबळे, रोहन भिंगारदिवे, अजित कोतकर, विजय सुंबे, जितेश बलदोटा, महेंद्र कांबळे, सागर शिंदे, अक्षय साळवे, सूरज शिंदे आदींसह परिसरातील शिबिरार्थी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज केडगाव देवी परिसरमध्ये आकाश शिंदे यांच्या माध्यमातून व HV देसाई व बूथ हॉस्पिटल यांच्या संकल्पनेतून इथे मोफत नेत्र तपासणी, त्यानंतर मोफत चष्मे वाटप, त्यानंतर BP, शुगर व सर्व आजार निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 10 वाजेपासून भरपूर वृद्ध, वयस्कर व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती दाखवली व या शिबिराचा लाभ घेतला। त्यामध्ये अनेक जणांना मोतीबिंदू आढळला, तर त्यांच्यासाठी विशेष असं 18 तारखेला पुण्यामध्ये HV देसाई हॉस्पिटलमध्ये जवळपास 50 ते 60 रुग्णांचं या दवाखान्यांमार्फत व आकाश भाऊ शिंदे यांच्या मार्फत मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात येणार आहे। व ज्यांना चष्मा या ठिकाणी लागलेला आहे त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 200 ते 250 फ्री चष्म्यांचं वाटप या ठिकाणी आकाश शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यानंतर ज्यांना ड्रॉपची गरज आहे, ज्यांना गोळ्या, औषधं, ज्या रुग्णांना ज्या गरज होत्या त्या सर्व वस्तू या ठिकाणी मोफत आपण सर्व नागरिकांना पुरवल्या आहेत। सर्व नागरिकांमध्ये या ठिकाणी समाधानाचं वातावरण आहे व सर्वांना हे जो प्रकल्प किंवा हा जो आज सकाळी कार्यक्रम आकाश भाऊंनी घेतला तो आवडलेला आहे। तर आज आम्ही बूथ हॉस्पिटल नगर व HV देसाई हॉस्पिटल नेत्र हॉस्पिटल यांच्या मार्फत केडगाव परिसरात शिबिर ठेवले होते। तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा शिबिराचा कार्यक्रम होता। तर त्या कार्यक्रमास लोकांचा प्रतिसाद खूप चांगला काही भेटला। किती चष्मे वाटप करण्यात आले? या कार्यक्रमात जवळपास 250 ते 300 चष्मे वाटप करण्यात आले। परिसरातील नागरिकांच्या भावना काय होत्या? परिसरातील नागरिकांच्या भावना अत्यंत उत्तम व चांगल्या होत्या। एक समाधान होतं एक सगळ्यांच्या चेहऱ्यावर। 10 वाजता इथं शिबिर उघडण्यात आलं देवीचे मंदिरपाशी आणि त्या शिबिरमध्ये डोळे नेत्र तपासणी झाली, डोळ्याला चष्मे भेटले आणि व्यवस्थित झालंय। बस तुमच्या डोळ्याला लावलेला चष्मा तोच आहे का? त्योच दिसून आलं चांगलं? मग दिसतं म्हणूनच बोललो, एकदम स्पष्ट. स्पष्ट।